श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरोन स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यांत नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीची बाळप्पा ते उठविले. श्रोते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून यायशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपण अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहाला. तैपासून बाळप्पासी त्रास देती अहर्निशी. गाराने सांगता समर्थांसी बाईचे शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताजाचे घरी येत. तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे साप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिराची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवे तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. दुसऱ्या सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हान समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपयांनी ती टाकून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पाचे देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यातनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती ते न घेती हिरावुनी नेतरी घेती हिरावुनी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले चोळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावुनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांसी घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो त्या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहाले. तेव्हा एका सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ.
बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञापना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन या सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनासी झाली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवीत ऐस्या प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीस भिवूनी तैसेन केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बुडवून. फौजदाराशी समर्थ काही न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही अम्माशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचे सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांची चाकरी एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोन. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयांवरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिते असे सकलित. स्वामी चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढील अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जय जी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाघना. जय जय जी अघशमना. जय जय जी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्यायांपर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकोनी श्रोतया संतोष होतो बहुसाळ. कैशी करावी आपुली भक्ती हेने नेमी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे. प्रातकाळी उठवून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारतीवर अर्पून नमस्कार करावा. जोडोनिया दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै. अजान बाहू स्वास्य वदन काशाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जय जी अगहरणा. परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा.
अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्रसूर तुचे पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवीविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिमत्याग्र कोटे नसे पाहता असोन्या निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क सासरे शास्त्रांचाही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठीत झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसे समर्था कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्री यमुना आश्रय द्यायचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावावे दुस्तर हा भवसागर याचे पाय पावावया पैल तीर तो मान्य तरी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावी मसे सुख साधन अज्ञान तिमे निर्सोन ज्ञानार्थ ते प्रकटोपय शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे वचन उत्तम तेने हो हा सुगम दुर्जन हो बहुपंत व्यवहारी वर्तता नपडो भ्रांती चित्ता अंगिनयावी सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशिंत नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी आईशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवूनही लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचारी पूजिता परिप्रिय नभेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय 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 आनंद कंदा जय जय जी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमो. न लगे करणी तीर्थाटन हटयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची वर्तत असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तया ते या बहुसागरी निश्चय तरती तारिती समर्थ सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कवनाची गृहा न जाती दृष्टोत्तरे जन ताडीती तरी क्रोध नयेसी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदारण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुखदुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची
बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी. 18 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज मना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे. अंतरी पटली खून परी यती ईश्वरांश पूर्ण. मनोनी सुखे शयन कंटकशय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्षेत करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी अस्तविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त बालका. पापताप धन्यहारका विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात. ऐसे पाहुनिया हसत कुटील जन तयांते. वेड्यांच्या नादी लागला बस संसार याने सोडिला. घरदार विसरला वेडा झाला निश्चयी. मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता. करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. आधीचा आम्ही निर्धन परिमोल बजुरी करून. करीत होतो उपजीवन आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसाराची वेड काय लागले. परी बसप्प्याचे चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तर झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी. मार्गने दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेथे सगनी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहात तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी. वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतेरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची. याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पापतापानी दैन्य ज्याचे दर्शने निरसोन. जाय ते पद रात्रंदिन प्रेमी विष्णू शंकर द्याती. पुढे कथा सुंदर स्वामी स्वतःचे चरित्र. मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.